नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल नाव आहे संध्याच क्रिएटिव्ह कॉर्नर. चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करत चला. आजचा व्हिडिओ काहीतरी स्पेशल असणार आहे. ते आहे माझ्या भावाच्या लग्नाचा व्हिडिओ. आणि या लग्नाच्या व्हिडिओमध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पूर्ण म्हणजे देवकार्याच्या दिवशीचं सगळं व्हिडिओ असणार आहे. म्हणजे हळद दळणं, बांगड्या भरणं आणि काय म्हणतात गावदेवाचं जाऊन दर्शन घेऊन येणं, हे सगळं आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा. पूर्ण व्हिडिओमध्ये सगळं माहिती दिलेली आहे. आणि हे गावाकडचं व्हिडिओ आहे, आमच्या गावाकडे म्हणजे माहेरचा व्हिडिओ आहे. पूर्ण पहा. शुभविवाह आणि सुस्वागत मी लिहिलेलं असलेलं नाही की मस्त लग्नाच्या घरची फिलिंग येते. यामध्ये सुरुवातीला तेच होतं, त्यासाठी ते पण शेअर केले. ते पाहिल्याच्यानंतर म्हणजे लग्न घराची फिलिंग येते ना. आणि हे लगेच हळद दळायला घेतली आम्ही. गावदेवाच्या दर्शनाला जायचं ना संध्याकाळी होतं ते, कारण खूप लग्न ते हाय अलर्ट दिलेलं असल्यामुळे संध्याकाळीच काढणार होतं. त्यासाठी सकाळी काही सगळे बागण्या भरणे, हळद दळून घेणे सगळे करून घ्यायचं होतं. त्यासाठी अगोदर सुरुवातीला हळद दळून घेतली. नंतर हे आमचे जे वयस्कर मंडळी असतात, आत्या किंवा इथे सगळे ते देवकार्याला जे घेऊन जातात मडक्या, आळंक्या म्हणतात, ते तयार करत होते. नंतर हे हळद दळून घ्यायचं कार्यक्रम चालू आहे. नाव घेणं ते सगळे असते ना, 5 बायकाचं सवाशिण्याचं नाव घेणं वगैरे ते चालू होतं. एकाच्या हातात पानाचा विडा द्यायचं आणि हे नाव सांगा म्हणायचं. खूप छान वाटते की नाही. आणि सुवासिनीने हे सांगावी म्हणजे छान असतं, शुभ असतं. मग सगळ्यांच्या हातात एक विडा देण्यात आला आणि नाव घेण्यात आलं. सगळे आवडीनेही करतात. पण ह्याची मजाच काही वेगळी असते बरं. सगळं चौखाने घेऊन झालं. मग हे सगळे सवाशने हात लावायचं. 5 जणी 7 जणी असं किती म्हणजे विषय आकडा असतो ना तसा. तर हीच हळद ना गावदेवाला सुद्धा नेतात. आणि नवरदेव नवरीला जेव्हा हळद लावतात संध्याकाळी, त्याच्यामुळे थोडी मिसळली जाते. म्हणजे एकदम बारीक नाही दळली जाते, त्याच्यामुळे थोडीच निघताला. आणि नंतर दुसरी हळद जी आपण घरातून आहे ना, जी बारीक दळलेली असते किंवा विकत आलेली असते ती घेऊ शकतात. आणि हे नियम असतेच की हे हळद टाकलीच पाहिजे जे मांडवात दळलेली असते. लग्नदारीचा दुसरा मेन कार्यक्रम म्हणजे हिरवा चुडा भरायचा. आणि हिरवा चुडा भरायला खूप आवडतं मला. आणि आम्ही तर करवल्या म्हणून खूप भरवले आम्हाला बांगड्या. आणि आवडतात पण मला भरायला भरपूर असं बांगड्या घालायला. हिरवा चुडा जर लग्नामध्ये हात भरून घातला ना की भरून वाढतं. आणि सवाशिणीचे छान आहे का, म्हणजे छान घातलंच पाहिजे. आणि नंतर कार्यक्रम होता तो मण्या पोहण्याचा. म्हणजे मंगळसूत्र बांधायचं असतं जर लग्नामध्ये, ते नवरदेव मांडवामध्ये बसूनच ओवायचं असते मणी तेच. आणि हे आहेत गावदेवाला जाताना जे आळंक्या म्हणतात ना, ते आळंक्या आहेत. आणि 5च काढतात, काहीतरी 9च असल्यामुळे ह्याला जास्त काढले होते. मम्मीचं काढायला
नंतर झालं नवरीचं आगमन. ह्याच्यानंतर अजून संध्याकाळी खूप कार्यक्रम होते नवरी आल्याच्या नंतर. ताई हे पहा, नवरीच्या आगमनासाठी खूप छान डेकोरेशन सुद्धा झालं होतं. आणि हे जे फोटोग्राफर वगैरे छान थांबू वगैरे सगळे पोज घेत तिला मध्ये बोलवत होते नवरीबाईला. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ हळदी स्पेशल असणार आहे ते नक्की पहा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.